हजारोंच्या उपस्थितीत झरी येथील भव्य इस्तेमाचा शांततेत समारोप। इमान, मानवता, बंधुभाव व सदाचाराचा संदेश। देशात शांतता व समृद्धीसाठी विशेष दुआ। झरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इस्तेमा कार्यक्रमाचा हजारोंच्या उपस्थितीत अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात समारोप झाला। विविध भागातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी या धार्मिक मेळाव्यात सहभाग नोंदवत इमान, मानवता, बंधुभाव, सदाचार, समाज सेवा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश आत्मसात केला। संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमास पुणे येथील धर्मगुरूंनी प्रमुख मार्गदर्शन केलं। आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं की शांती हाच मानव धर्म असून प्रत्येक धर्म माणसाला प्रेम, सहकार्य, संयम आणि सदाचाराची शिकवण देतो। कोणत्याही धर्माचा उद्देश द्वेष निर्माण करणे नसून समाजात बंधुभाव आणि सौहार्द प्रस्थापित करणे हा आहे। समाजात शांतता टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आचरणातून चांगले संस्कार जोपासण्याचे आवाहन त्यांनी केलं। यावेळी पवित्र कुराण शरीफमधील आयातींचा संदर्भ देत नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद करण्यात आले। गरजू, अनाथ, निराधार, विधवा व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांना मदत करणे हीच खरी इबादत असल्याचे सांगण्यात आले। समाजातील वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असंही धर्मगुरूंनी नमूद केलं। आपल्या वागण्या बोलण्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे आणि दुसऱ्याला मदत करणे हे सर्वात मोठे पुण्य असल्याचे सांगत प्रत्येकाने स्वतःपासून सकारात्मक बदलाची सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आलं। तसेच इस्तेमासाठी जागा, वीज, पाणी, वेअरहाऊस आणि जिनिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजसेवक कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांचे धर्मगुरूंनी विशेष आभार व्यक्त केले। कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत स्वयंसेवकांनी वाहनतळ, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा यांचे उत्कृष्ट नियोजन केलं। हजारोंच्या उपस्थितीत कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। सर्व व्यवस्था शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका पथक संपूर्ण वेळ सज्ज ठेवण्यात आली होती। समारोप प्रसंगी देशात शांतता, सौहार्द, बंधुभाव आणि समृद्धी कायम राहावी, सर्व धर्मांमध्ये परस्पर प्रेम वृद्धिंगत व्हावं, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी, तसेच संपूर्ण मानवजातीवर अल्लाहची कृपा राहावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली। सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती। भव्य इस्तेमा कार्यक्रमाला समाजसेवक कृषीभूषण कांतराव काका देशमुख, जिल्हा परिषद गटनेते दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव हरकळ, दैवत लाटे, दिलीपराव नेते, विशाल देशमुख आणि नरेश देशमुख यांनी भेट देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। सर्व मान्यवरांनी विशेष दुआपर्यंत उपस्थित राहून धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला।